नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला बेंगॉल स्पेशल रसगुल्लाची रेसिपी सांगणार आहे। तर हे खूप सुंदर स्पंजी सॉफ्ट असे बनलेले आहेत। रेसिपी पूर्ण बघा, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। तुम्हाला नक्की रेसिपी आवडेल आणि घरी ट्राय नक्की करा। तर चला रेसिपीला आपण स्टार्ट करूया। इथे मी घेतलेला आहे 1 लिटर दूध घेतलेला आहे। हे दूध आमच्याकडे विकास गोल्ड दूध जे आहे ते खूप सुंदर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात पाणी मिक्स राहत नाही। प्युअर दूध आपण ज्याला म्हणतो ते दूध हे असतं। तर इथे मी हे बघू शकतो, मी हे विकास गोल्डची बॅग आहे। म्हशीचं दूध आहे हे आणि खूप घट्ट दूध असतं हे। तर इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धा आधी टाकलेलं आहे आणि हे पण बॅग पूर्ण टाकलेली आहे मी याच्यामध्ये। त्यानंतर इथे मी विनेगर घेतलेलं आहे। आपल्याला दुधाला फोडण्यासाठी विनेगरची गरज लागणार आहे। तर इथे मी 2 चमचे पाणी ते 2 चमचे विनेगर मिक्स करून घेतलेलं आहे। इकडे दूध पूर्णपणे उकळी आली दुधाला, त्यामध्ये मी विनेगरचं पाणी टाकलेलं आहे आणि याला चांगल्या प्रकारे मी हलवून घेतलेलं आहे। विनेगर दुधाला फोडण्याचं काम करतं। तर तुम्ही ते बघू शकता, दूध आपलं फुटलेलं आहे आणि आता आपल्याला याला थोडा वेळ शिजवून, म्हणजे की दूध वेगळं आणि पाणी वेगळं, दूध का दूध और पाणी का पाणी, तर तसं ती जे म्हणतात ना तसं आपल्याला ते करायचं आहे। तर पाणी वेगळं होईपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। आता मी तर बघू शकता की हे चांगल्या प्रकारे शिजून झालेलं आहे। याला आपण साईडला घेऊया। एका पातेल्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि पाण्यामध्ये आपण इथे साखर टाकूया। जोपर्यंत दूध थंड होत नाही तोपर्यंत इकडे आपली चाशणी बनून रेडी होऊन जाते। तर इथे आपण चाशणी बनायला ठेवूया आणि ह्या इकडे आपण आता दुधाला घेऊन त्याला चांगल्या सुती कपड्यामध्ये टाकून वितळून घेऊया। पाणी वेगळं करायचं आहे आपल्याला इथे। तुम्ही जर का आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक मात्र नक्की करा। हे बघा, अशा प्रकारे हा दुधाचा गोळा झालेला आहे। आता याला आपल्याला चांगल्या प्रकारे एकदा हाताने पण पिळून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंफार जे पाणी असतं तुम्ही बघू शकता ते पण इथे खाली पडत आहे। अशा प्रकारे याला दाबून सगळं याच्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। गोळा छान प्रकारे तयार झाला। माझ्या हातातून सटकला, परत पाणी त्याच्यामध्ये गेलं, त्यामुळे परत थोडंसं त्याला मॅश केलं। इथे आपल्याला हाताच्या साहाय्याने याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो त्याप्रमाणे याला आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। एक जीव पूर्ण करून घ्यायचा आहे, ज्याने की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची ज्या वेळेस आपण गोल गोल बनवू तर भेगा नाही पडल्या पाहिजेत। हे बघा, ह्या अशा प्रकारे याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे। असं मळल्याने हे सगळं एकजीव आणि सॉफ्ट गोळा तयार होतो। आपण कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपलं मळून झालेलं आहे। खूप सॉफ्ट डो तयार झालेला आहे इथे। आता इथे मी थोडंसं हाताला तूप लावलेलं आहे, जेणेकरून गोळे छान प्रकारे केल्या जाऊ। हे बघा, इथे असे गोळे छान प्रकारे मी करत आहे। या प्रकारे आपल्याला सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व रसगुल्ला तयार झालेला आहे। इथे आपण जी चाचणी तयार केली होती त्या चाचणीमध्ये घालून याला आता आपण शिजायला ठेवूया। बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपल्याला टाकायचे आहे। ते पाण्यामध्ये अजिबात विरघळत नाही, फुटत नाही। बघू शकता किती छान उकळी आलेली आहे। आपले रसगुल्ले जे आहे ते शिजलेले आहेत। बघा किती छोटे छोटे होते, किती मोठे मोठे झालेले आहेत आणि एकदम सॉफ्ट प्रकारे हे झालेले आहे। तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। ज्याप्रमाणे मी सांगितलं, चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपलं ध्यान ठेवा। बाय।